मंडळी, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीत एक गोष्ट कायमच बोलली जाते आणि ती म्हणजे चुकीच्या गोष्टींचं त्या कधी समर्थन करत नाही. तसंच अशा प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्या पाठीशी घालत नाहीत. या संदर्भात ते वेळोवेळी आपली परखड भूमिका मांडतात आणि कार्यकर्त्यांना थेट इशारा सुद्धा देतात. आता हे सांगण्याचा उद्देश म्हणजे बीडच्या अंबाजोगाई येथे पंकजा मुंडेंनी केलेलं भाषण चर्चेत आहे. या भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावलेत. माझ्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवू नका. चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात असते, असं त्या म्हणाल्यात. याशिवाय राजकारणात जय पराजय होत राहतो. मीही निवडणुकीत पडले, पण माझ्या विरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस आता कुठे ते दाखवा. माझ्या विरोधात ज्यांनी कारस्थान केलं, ज्यांनी चुकीचे मार्ग अवलंबले, ते पुन्हा नकाशावरून गायब होतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मला काहीच करावं लागत नाही. काय करायचं ते निसर्ग करतो. अशा शब्दात पंकजा मुंडेंनी हल्लाबोल केलाय. पण दुसरीकडे या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मात्र उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय. मंत्री पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा रोख हा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्याकडे होता, असं आता बोललं जात आहे. तर पंकजा मुंडे यांच्या भाषणातील इतर वक्तव्यांचा विचार केला तर त्यांचा रोख हा त्यांना सोडून गेलेले बीडमधील नेते तसेच आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके यांच्याकडे होता, असंही सांगितलं जात आहे. पण मंत्री पंकजा मुंडे आपल्या भाषणात नेमकं काय काय म्हणाल्या, त्यांचा इशारा आणि रोख नक्की कुणाकडे होता आणि यावरून होत असलेल्या चर्चा काय आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. मंडळी, बीडच्या अंबाजोगाई येथे नुकतंच पंकजा मुंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या संदर्भात पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की जनतेची सर्व कामे जिथल्या तिथे पार पाडावी यासाठी सुसज्ज यंत्रणा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे. राज्यभरातून मला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांचा मोठा जनसमुदाय असतो. यामध्ये सामान्य माणसाला भेटताना एकाच वेळी गर्दी झाल्यानं धावपळ होते व कामेही नीट करता येत नाही. याला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे व कामांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एक सशक्त व सर्व उपयोगी अशी यंत्रणा उभी करत आहोत. या अनुषंगाने अंबाजोगाई येथील हे संपर्क कार्यालय आहे. जनतेची छोटी मोठी सर्व कामं या ठिकाणावरून करणार आहे. लवकरच बीड येथे अशाच पद्धतीचं जनसंपर्क कार्यालय व जनतेच्या कामांसाठीची यंत्रणा आपण उभी करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. पण अंबाजोगाई शहरातील कार्यालयाच्या उद्घाटनामुळे दुसरी एक वेगळी चर्चा समोर येते आणि ती म्हणजे अंबाजोगाई शहर हे केज विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुंदडा गटाची एक हाती सत्ता या ठिकाणी आहे. पण आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं कार्यालय अंबाजोगाई शहरात सुरू झाल्यामुळे या कार्यालयाची भूमिका काय हे जाणून घेऊनच प्रशासनाला आता निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे समांतर सत्ता केंद्र स्थापन झाल्याची चर्चा होते. तसंच येत्या काळामध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील पंकजा मुंडे यांच्याकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाकी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आगामी निवडणुकांचा रोडमॅप देखील दाखवलाय. जिल्ह्याच्या 6 मतदारसंघातील 6 आमदार आणि खासदार आपलाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त करत या रणनीतीची योगेश्वरी देवीच्या साक्षीनं सुरुवात करत आहोत असं त्यांनी सांगितलंय. पण या सगळ्यात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात केलेल्या इतर वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की ज्याची ऐपत 10 पैशांची आहे त्यानं कष्ट करून 15 पैसे करावेत. पण 10 पैशांची ऐपत जो 100 रुपयांची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवलंय. त्यामुळे माझ्याकडून चुकीच्या कामांच्या अपेक्षाच करू नका, चांगल्या अपेक्षा करा. एखादा कार्यकर्ता आजारी असेल, त्याला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला असेल, तर मी माझं घर गहाण ठेवूनही त्याला मदत करेल. पण मला याच्यातून वाचवा, मला त्याच्यातून वाचवा अशी मदत कधीच नाही. पुढे भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी उदाहरणादाखल एका कार्यकर्त्याच्या मुलाने केलेल्या फसवणुकीचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की एका कार्यकर्त्याच्या मुलानं फ्रॉड केला. 40 ते 50 लाखांना लोकांना गंडवलं. ते पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरले आणि तो कार्यकर्ता येऊन मला म्हणाला की ताई, ते पैसे तुम्ही द्या ना, मी तुमचा कार्यकर्ता आहे. पण हे पैसे मी कसे देणार? आपल्या मुलानं कुठून पैसे आणलेत हे आई वडिलांनी विचारायला हवं. आपला नवरा कुठून पैसे आणतोय हे बायकांनी विचारायला हवं. तुम्हाला गंठन केलं, तुम्हाला साडी आणली, तुमच्या घरावर 4 मजले चढले आणि मग कारवाई झाली, केस झाली किंवा अटक झाली, तर मग काय करायचं? असं म्हणत चुकीची कामं किंवा फसवणूक करून संकटात सापडले तर मी त्याला मदत करणार नाही, असा कडक इशारा पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान त्यांनी असंही सांगितलं की 10 रुपयांचे 100 रुपये करा, पण त्यासाठी चांगलं काम करा.
आणि ते काम करायला मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला 10 लाखांचं काम दिलं तर लाख रुपये कमवा. पण पूर्णच्या पूर्ण 10 लाख गायब करू नका. मी आधीही सांगितलं, की मी 1 कोटींचं काम देते एखाद्या कार्यकर्त्याला. त्याला त्याआधी 5 लाख रुपयांचं काम देखील मिळत नव्हतं. आता त्याला प्रॉफिट मिळतोय ना, मग कशाला चुकीचं काम करता? बाकी राजकारणात लोक बदमाश पण असतात, चांगले पण असतात. काही लोक आपल्याला सोडून गेलेत, काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायलेत. करू द्या ना, त्यांना काय करायचं ते. चुकीच्या मार्गाने जाणारे काळाच्या ओघात नकाशावरून गायब होतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नसते. निसर्गच आपलं काम करतो. माझ्या विरोधात कारस्थान केलेला कोणताही माणूस दाखवा. आज कुठे येतो? कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाहीये. माझ्यावर देवाचा साक्षात आशीर्वाद आहे. असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या उपस्थित कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि सकारात्मक राजकारणाचा संदेश दिलाय. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या भाषणातील या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आज मुंडे बहीण भाऊ महायुतीच्या माध्यमातून एकत्र असले तरी यापूर्वी ते एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीच्या विरोधात ज्या पद्धतीनं राजकारण केलं होतं ते राजकारण कदाचित मंत्री पंकजा मुंडे अजूनही विसरलेल्या नाहीयेत. याशिवाय वाल्मिक कराडच्या प्रकरणावरून त्या नेहमीच आपली सडेतोड भूमिका मांडतात. आताही त्यांच्या भाषणातील काही मुद्दे हे वाल्मिक कराड व धनंजय मुंडेंना उद्देशून असल्याची चर्चा रंगली आहे. तर काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायलेत. या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा रोख आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस व राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे होता, अशी चर्चा आहे. कारण त्यांना निवडून आणण्यात पंकजा मुंडेंचं महत्वाचं योगदान होतं. पण अलीकडे त्यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. पंकजा मुंडेंनी निवडणुकीदरम्यान आपल्या विरोधात प्रचार केल्याचा दावा धस आणि सोळंके यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत आलंय. थोडक्यात काय तर मंत्री पंकजा मुंडेंनी एकाच भाषणात आपल्या कार्यकर्त्यांना कडक इशारा देत कराड, मुंडे, धस आणि सोळंके यांनाही त्यांची जागा दाखवल्याचं बोललं जात आहे. बाकी या संदर्भातील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.